सो हॅलो गाईज, प्रेज लॉर्ड आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. सो गाईज, मी गेले 2 आठवडे व्हिडिओ पोस्ट करतोय, म्हणजे वन डे स्किप करून किंवा डेली बेसिसवरती मी व्हिडिओ पोस्ट करायला लागलो यूट्यूबला. तर आता विषय कसा असतो, जो माझा पहिला व्हिडिओ होता वॉटरफॉलचा, तर त्यामध्ये काही काही पॉईंट्स अनव्हॅलिड होते किंवा जे न पटणार होते, त्यामुळे तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला. आणि त्यानंतर नंतर व्हिडिओज मी टाकायला लागलो, म्हणजे माझ्या जिम लाईफवरती किंवा डेली लाईफवरती, त्यामध्ये कसं व्हायला लागलेलं की पहिल्यांदा जो व्हिडिओ टाकला जिमचा, त्यानंतर मला थोडे व्ह्यूज मिळाले आणि त्यानंतर मी एकदमच डाऊन गेलो. म्हणजे लिटरली मला 55-70 असे व्ह्यूज मिळायला लागलेले. आणि त्यानंतर मी अजून एक व्हिडिओ टाकला, कुठला, फुटबॉल विथ बॉईज आणि बॅक डे. त्यामध्ये मी एकदमच बूम, म्हणजे असं इन कम्पॅरिझन टू माय सबस्क्रायबर तिथं व्ह्यूज जास्त आलेले. आणि आत्ता जो लास्ट व्हिडिओ टाकलेला होता मी, लेझी संडे, तर त्याला मला एवढे व्ह्यूज आले नाही ज्यांनी की मी सॅटिस्फाय होऊ शकेन. तर पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर असं होतं की मला हे फेजेस येतेच राहणार किंवा व्ह्यूज कमी येत राहणार. तर मला डोक्यामध्ये असं सुद्धा विचार आलेला की यार राहू दे, काय ठेवले ब्लॉगिंगमध्ये वगैरे, काय यूट्यूबमध्ये आहे, काय इंस्टाग्राम रील्समध्ये आहे. तर आणि दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू मी जर बघितला माझा स्वतःचा, की मला पॅशन आहे म्हणून मी हे सगळं स्टार्ट केले किंवा मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी हे सगळं स्टार्ट केल्यात किंवा व्ह्यूजसाठी मी हे सगळं स्टार्ट केलं नव्हतं. ऑफकोर्स यामध्ये इन्कम आहे, पण मला माझा एक पर्स्पेक्टिव्ह होता की कोणाच तरी इन्स्पिरेशन बनावं किंवा एखादा जरी मुलगा माझ्याद्वारे किंवा माझ्या थ्रू व्यवस्थित रुटीनला लागला, कोणत्या तरी चांगल्या वेळेला लागला, डिसिप्लिन लाईफ जगला, तर ते माझ्यासाठी खूप आहे. कारण ह्या पर्स्पेक्टिव्हनं मी हे यूट्यूब चॅनल ओपन केलेलं, ह्या पर्स्पेक्टिव्हनं मी इंस्टाग्राम रील्स म्हणजे चालू केलेलं टाकायला. पण आता विषय होता की अनदर पार्ट ऑफ लाईफ जर आपण बघितली तर सेम ॲज आपल्याला डिसिप्लिनमध्ये पण तसंच राहायला पाहिजे किंवा दुसरी कोणतीही फील्ड तुमची असू दे, स्टडी असू दे किंवा प्रोजेक्ट्सवरती तुम्ही कोणत्या तरी वर्क करत असाल, तर आता प्रत्येक वेळी काय आपल्याला सगळा प्रोजेक्ट सक्सेसफुली रन होणार नाही प्रत्येक वेळी, किंवा प्रत्येक वेळी आपल्याला चांगले मार्क्स पण पडणार नाहीत. तर त्यावेळेस आपण असा विचार करतो की यार राहू दे, आता अभ्यास काय करायचा आहे, म्हणजे मार्क्स कमीच पडायला लागल्यात, मग अभ्यास करून तर किती चांगले मार्क्स पडणार आहेत. किंवा म्हणजे आता मी CSE ला, कम्प्युटर सायन्सला, तर आता कसा विषय असतो की एरर आला, मग आपण काय करतो, सोडून देतो तो विषय. तर तसं न करता की बाबा हा एरर आहे तर आपण हा सॉल्व्ह करूया. तसंच इकडे दुसरीकडे लाईफ जर बघितली, जिम लाईफ किंवा अनादर लाईफ कोणतीही असू दे, तर त्यामध्ये सुद्धा कसं होतं की हा बाबा उठायला होत नाही, किंवा आता समजा जिमला जर तुम्ही जात असाल, तर एखादा तुम्ही PR ट्राय करत असाल, तर डेडलिफ्ट ट्राय करत असाल किंवा स्क्वॉट्स ट्राय करत असाल, तर त्यामध्ये आपल्याला होते की यार उठत नाही तर राहू दे. पण नाही, त्यावेळेस आपल्याला मेंटॅलिटी स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे आणि आपण स्वतःला एकच सांगायला पाहिजे की नाही, आपल्याला ते पोटेन्शियल आहे, आपण करू शकतोय. तर सेम ॲज यूट्यूबमध्ये सुद्धा तसं होत होतं की यार ट्राय करूया. ट्राय म्हणजे मी हे करत राहणार, कन्सिस्टन्सी मॅटर करते ह्या गोष्टीमध्ये, कारण लगेच कुठलं सक्सेस मिळत नाही, प्रत्येक गोष्टीच्या मागे कष्ट आहेत. सो एवढं सांगायचं होतं. तर आता ही मी माझी मील एन्जॉय करतो, तुम्ही तोपर्यंत माझा लेग डेचा छोटासा व्हिडिओ एन्जॉय करा आणि त्यानंतर थोडंसं आपण भेटूया परत एकदा, कारण आज आपण फॅमिलीसोबत डिनरला जाणार आहे. सो एन्जॉय दिस व्हिडिओ गाईज. Yeah, it's our time to shine. Show that's the kind of state of mind you gotta combine with hard work and time. You gotta climb to the top. Don't let yourself drop till your heart stops. Let this beat rock. Got a new clock and a new stock for this new rock. Just let your mind loose from the new stock. Drunk off the goose, thinking that I'm too pop. Getting caught with a few thoughts, cause I'm too lost. Off the speakers can't even handle me. Giving what I got, nobody's gonna drain my energy. And I will never stop, I'm motivated by enemies. Setting up shop so everybody remember me. And though I am not going through life regretfully, I'd rather work non-stop, what they call incessantly, than want some odd job just to live life pleasantly. Already got lost in my mind, not a fantasy, I'm getting it. Forgotten souls, so stop, drop, and roll. You lost all control and pop off your ball. I got squat, I fall, I'm not bought, I'm sold. My stock rocks, it's gold. Hey, knock, knock, me home, it's shit, talk to close. I ain't stopping though, it's hip-hop, you know. Or is it rock and roll? I'm not dropping down, no, my pocket's grown. You can't stop the show, so get rockin' on. So let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never giving up. I'm taking that crown from you. I ain't worried about you, I ain't
So let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never, you know I'm take. सो गायज, आता जे तुम्ही व्हिडिओज बघितला माझे लेग डेचे, म्हणजे 3 शॉट्स मी घेतलेले, लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन आणि हॅमस्ट्रिंगचा काहीतरी होता. ते शॉर्ट्स इतके स्ट्रगल करून घेतलेले कारण आज मी वेळाने गेलेलो जिममध्ये. 6:30ला किंवा 6:15ला मी जिमला जातोय, पण आज मला थोडासा लेट झाला. 7ला जिमला गेलो आणि 7 ते 8 ह्या बॅचमध्ये किंवा ह्या टायमिंग पिरियडमध्ये गर्दी खूप असते जिममध्ये आणि शूट व्यवस्थित करायला मिळत नाही. आणि लोक पण माझ्या तोंडाकडे बघत असतात की मी कोणतरी मोठा इन्फ्लुएन्सर आहे, आणि नाहीतर ह्यो काय करायला लागलाय बावड्यात शूट वगैरे काय तर असते डोक्यात लोकांचे विचार. कारण त्यावेळेस जी एजची लोक असतात, म्हणजे जास्त एजची लोक, 60, 50 और 40 एजची जी लोक असतात, त्यांना ऑब्व्हियसली विचार येत असतोय. आणि पण मी त्यांचा विचार करत नाही, कारण मला माझं पॅशन आहे, तर मला हे करायला पाहिजे. तर मी लोकांचा जर विचार करत बसलो तर मी काही करू शकणार नाही शूट वगैरे. पण काय विषय नाही. अपार्ट फ्रॉम दिस, तर मला व्यवस्थित शूट करायला भेटलं नाही. मला 15 ते 20 मिनिटं मध्ये मध्ये थांबायला लागत होतं. तर कारण जिम मेंबर्स असतात, ऑब्व्हियसली त्यांना दुसरे मशीन्स वगैरे यूज करायचे असतात आणि ऑब्व्हियसली कोणाला इकडनं कुठेतरी जात असतात, तर कोणतर मधीच बोलत थांबलेलं असते. तर व्यवस्थित शॉट घेण्यासाठी ट्रायपॉड पण मला व्यवस्थित सेट करावा लागतो, कारण माझा कॅमेरामन कोण नाही, मी स्वतः माझा कॅमेरामन आहे. तर लय मोठेपणा झाला पण काय विषय नाही. तर आजचा जो लेग डे होता तो व्यवस्थित गेला माझा लेग डे. पण अजून मला थोडेसे व्हेरिएशन्स वाढवायचे आहेत माझ्या लेग डे मध्ये. पण आता विषय काय आहे की इंटर्नशिपमुळं मला 8:30ची कंपनीची टायमिंग असल्यामुळं मला लवकर यायला लागते. तर 7ला जरी गेलो तरी मला 8 ते 8:05 या टायमिंग पिरियडमध्ये माझा वर्कआउट सगळा संपवायला लागते. कारण जर मी वेळाने गेलो तर सर मला दररोज ओरडत असतात आणि मी दररोज लेट आहे गाईज. 8:30ची टायमिंग आहे तरी मी 8:40, 8:35, सेम ॲज कॉलेजला पण तसंच होतो. पण ही मला सवय मोडायची आहे. तर काय विषय नाही, आपण ह्याच्यावरती पण वर्किंग करूया, सगळ्यावरती वर्किंग करूया, ह्याच्यावरती पण वर्किंग करूया. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर काय विषय नाही. आणि इंटर्नशिप म्हणजे ऑफिस टायमिंगमुळे मला इनर थाईज पण ट्रेन करायचे होते, पण ते काही ट्रेन झाले नाही टायमिंगमुळेच. ॲक्च्युली मी लवकर गेलो असतो 6:15 तर सगळा व्यवस्थित कव्हर करता आला असता. पण माझी चुकी आहे, हे माझंच एक्सक्यूज झालं की मी बोलायला लागलोय कॅमेरासमोर आणि काहीच केलं नाही. त्यातलं काहीच केलं नाही म्हणजे एकच तो व्हेरिएशन राहिलेला. बट काय विषय नाही, आपण नेक्स्ट टाइम तो ॲड करूया, लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. आणि मला एक सवय लावून घ्यायची की विदाऊट अलाराम वाजता मला एक 5, 5:15, 5:30 पर्यंत तरी उठायचं आहे. आणि मी अगोदर उठत होतो, पण आता सवय मोडल्या कोरोनानंतर सगळ्यांचंच. आणि माझं तर लई मोडल्या. अभ्यास तर काय बोलायलाच नको, कारण मी अभ्यास पहिला करत होतो. लिटरली मी 3-3, 4-4 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करत होतो. आणि आता माझ्याकडून 1 तास किंवा अर्धा तास पण बसायला होत नाही. घेतलं अभ्यासाला की मोबाईलकडे लक्ष जाते. तर ह्याच्यावरती पण मला वर्किंग करायचं आहे. सो आता जसं तुम्ही बघितला की आपल्याला सेट्स वाढवायचे आहेत. पण आता इंटर्नशिपचे हे शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत. 11 महिन्याची इंटर्नशिप होती, त्यात 11 महिन्यातला हा लास्ट मंथ चालू आहे आणि शेवटचे 14 ते 15 दिवस राहिले आहेत. तर ह्याच्यानंतर आपण थोडीशी टायमिंग पण चेंज करणार जिमची, जेणेकरून मला व्यवस्थित शूट करता येईल, जिथे गर्दी नसेल. आणि साऊंड म्हणजे म्युझिक्स जे लागलेले असतात जिममध्ये ते पण नसतील. कारण आता सकाळचं जर गेलो, मला ॲक्च्युली रॉ व्हिडिओज करायचे असतात, पण सकाळचं जर गेलो तर म्युझिक असतात किंवा लोकांना एक एक म्युझिक हवे असतात. तर मी त्यांना अगेन्स्ट जाऊ शकत नाही की बाबा हा म्युझिक बंद करा, मी शूट करू आले, मलाच बाहेर काढतील जिममधनं. सो एनिवेज, आपण नेक्स्ट मंथपासून व्यवस्थित टायमिंग व्यवस्थित मॅनेज करून सगळ्या गोष्टी करूया. कारण आपल्या हातात तर प्रत्येक गोष्टी नसतात, पण ॲक्च्युली आपण प्लॅन केला पाहिजे. तो सक्सेस व्हायचा का नाही हे देवाच्या हातात आहे. सो जसं की तुम्हाला मी मगाशी म्हणलं, आपला आज फॅमिलीसोबत एक प्लॅन आहे डिनरचा. सो आम्ही एक हॉटेल बघितलेलं, बसाल्ट हॉटेल म्हणून. पण ॲक्च्युली ते प्युअर व्हेज आहे. ॲक्च्युली बसाल्ट हॉटेल इतकं विंटेज आणि इतकं तिचं इंटेरियर म्हणजे ऑसम, म्हणजे म्हणायला गेलं तर वाव असं टाईपमध्ये आहे. पूर्ण विंटेज आहे, 90s वाईब्स आहेत सगळ्या. कारण मी जिथं कंपनीत इंटर्नशिपला आहे तिथे ERP सॉफ्टवेअर्स आहे आमचं एक एक्सप्रेस हॉटेल म्हणून. तर ते जे सॉफ्टवेअर आहे ते आम्ही त्या हॉटेलला दिले, बसाल्ट हॉटेलला यूज करण्यासाठी. सो मला त्यामुळे तिथले मेन्यू कार्ड्स वगैरे माहीत होते. पण मला हे माहीत होतं की तिथे फक्त प्युअर व्हेज आहे, नॉनव्हेज नाही आहे. सो मी आता काय केलं की फोन लावला कंपनीत की मला मेन्यू कार्ड असा हवा आहे त्यांचा. आणि ज्यावेळेस मी मेन्यू कार्ड स्वतः बघितला त्यावेळेस तो फक्त प्युअर व्हेज होता, नॉनव्हेज नव्हता. आणि फॅमिलीला नॉनव्हेज खायचं आहे. तर बघूया, जर तंदूरला जायचं ठरलं तर ठरेल, कारण आम्ही दरवेळेस तिथं जातोय.
किंवा जर वेगळे मेन्यू सर ट्राय करत असतील तर वेगळं हॉटेल पण ट्राय करायला लागणार आहे आणि बघूया काय काय होते. बट आता मला थोडंसं लेक्चरकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर माझं सगळंच राहील. कारण लेक्चर जर राहिलं, कारण आता मी ठरवलेलं की लेक्चर्स करायचे, पण लेक्चर्स एवढे होत नाहीत जेवढे मी विचार करायला लागलो किंवा जेवढे मी प्लॅन्स करायला लागलोय. बट काही विषय नाही, आपण ह्याच्यावरती पण वर्किंग करत असं मगाशी मी म्हणलो तसं. सो भेटूया आपण नंतर थोड्या वेळाने हॉटेलला जायच्या आधी. आणि ज्या हॉटेलला जाईन त्या हॉटेलचं मी ऑब्व्हियसली इंटेरियर दाखवीन, जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी शूट करीन. आणि मला असा हाऊस यायला, कारण मी पहिला काय व्हायचं की पब्लिकमध्ये असताना मला थोडंसं एम्बॅरेसिंग फील व्हायचं की बाबा लोक काय म्हणतील वगैरे. पण आता हळूहळू ती सवय पण माझी मोडायला लागल्या आणि विच इज ग्रेट फॉर मी. कारण हे जर मी सोडलं लोकांचा विचार करणं म्हणजे ह्या बाबतीमध्ये, तर मी खरोखर मला असं वाटतं मी पब्लिकमध्ये एम्बॅरेसिंग फील करणार नाही. कारण मी भरपूर लोकांचा विचार करतोय की बाबा यार लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल और एनिथिंग एल्स. बट काय विषय नाही, आपण ह्याच्यावरती वर्किंग केलेलं आहे. थोडंसं आता माझा तो एम्बॅरेसिंग फीलपणा जो आहे किंवा जी एम्बॅरेसिंग वाटणार जी भावना आहे ती थोडी थोडी जायला लागल्या किंवा थोडे थोडे त्याच्यावरती वर्किंग केल्यामुळे मला काय वाटत नाही आता पब्लिकमध्ये शूट करताना असं कॅमेरावर काढून वगैरे. सो भेटूया आपण थोड्या वेळाने. सो गाईज, जस्ट अ स्मॉल रिमाइंडर टू ऑल ऑफ यू, नेवर फॉरगेट युअर मील्स. दिसते काय? सो ह्याच्यामध्ये मी 4 होल एग्ज आहेत, त्यामध्ये कॅबेज आहे, थोडासा राईस आहे आणि त्याच्यावरती पेरी पेरी मसाला टाकला थोडासा. कारण मला माहिती आहे हॉटेलला गेल्यानंतर काय प्रोटीन इंटेक आपला पूर्ण होणार नाही. सो मी थोडासा प्रोटीन इंटेक मगाशी पण ओट्स खाल्ल्यात. सो थोडासा प्रोटीन इंटेक कंप्लीट केला आहे मी. आणि म्हणजे ह्या मीलनंतर मला 1.5 तास आहे हॉटेलला जायसाठी, तोपर्यंत ही निवांत डायजेस्ट होत्या. सो आपण आता ही मील एन्जॉय करूया आणि डायरेक्ट भेटू आपण हॉटेलला जायच्या आधी. सो गाईज, वी आर रेडी नाव. तर बसाल्ट हॉटेल प्युअर व्हेज असल्यामुळं आम्हाला कळत नव्हतं कोणत्या हॉटेलला जायचं. सो मी आणि पप्पाने डिस्कस केलं आणि ते सर्च करत होते. त्यांना एक निओरा किचन अँड रेस्टो म्हणून असं एक हॉटेल त्यांना मिळालं. सो आम्ही त्याचा इंटेरियर वगैरे चेक केला, खरोखर खूप भारी आहे. आणि त्यानंतर मी रिसेप्शनला कॉल केला आणि मेन्यू कार्ड मागून घेतला की कसं आहे, काय आहे तिथं, मेन्यूज काय काय आहेत आणि रेट्स पण कसे कसे आहेत. सो रेट्स थोडेसे कॉस्टली आहेत, पण काय विषय नाही, आपण एकदा ट्राय करायला तर पाहिजे. ते मे बी नवीन झाले वाटतं, 2-3 वर्ष झाल्यात, मला पण काय माहीत नाही. तर आता आपण जाऊया. ऑलरेडी 9 वाजल्यात. तर आता गाडी पण मला काढायची आहे आणि माझी गाडी आधी घ्यायची आहे. सो लेट्स गो गाईज. Sometimes you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own, oh. I know the scars got you feeling all alone, oh. I know it's hard, but you gotta let them go, oh. Say it with me, everything is okay, yeah. Hey, yeah, hey, yeah, yeah. But you gotta let them go, oh. I know it's hard, but you're better on your own. सो गाईज, वी आर फायनली इन द निओरा हॉटेल, म्हणजे निओरा किचन अँड रेस्टो. माझा मे बी आवाज तुम्हाला येणार नाही क्लिअर, कारण मी आज माईक पण आलेला नाही. सो आम्ही ऑर्डर केले की चिकन पेरी पेरी सिझलर, त्यानंतर चंपारण मटन आणि रोटीज आणि चपाती. तर रेटिंग जर द्यायचं म्हणलं पूर्ण हॉटेलला, म्हणजे जे इंटेरियर्स आहेत ते 10 आउट ऑफ 10 आहे. 10 आउट ऑफ 10 जरी दिलं तरी ते कमीच आहे, कारण इतकी कोझी वाईब्स आहेत आणि इथून पूर्ण कोल्ड म्हणजे गार वारं यायला लागले, गार वारं. सो वी आर रिअली काय म्हणतात त्याला, असं एक्सप्रेस न करता येणारी फिलिंग सध्या मायामध्ये आहे. सो आता येणार आहे आमची मील, बघूया काय काय. मेस्मरायझिंग, ओ मेस्मरायझिंग इंग्लिश वर्ड्स, ओके. सो मस्त. सो गाईज, रेटिंगचं म्हणला तर 10 आउट ऑफ 10 हॉटेलसाठी, सर्विंगसाठी 10 आउट ऑफ 10, जेवणासाठी पण 10 आउट ऑफ 10. बरोबर लय बरं वाटलं, वर्थ इट. आणि एवढं पण बिल असं झालं नाही की जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलेलं. मग अशा आम्ही जो चीज केक मागवलेला का नाही, 1 नंबर होता. लोटस चीज केक, बिस्कॉफ काहीतरी होतं ते, मला एवढं त्यातले डिटेल्स माहीत नाहीत, पण खरोखर वर्थ इट होतं. जेवण वगैरे व्यवस्थित सगळं झालं, सगळी व्यवस्थित जेवलीत. सो भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. मग